भगवंतानी म्हटलेलं आहे असं, की ज्या कोणत्या व्यक्तीने आपल्या पूर्वकाळामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये अ, चांगल्या गोष्टीचं आचरण केलं असते, म्हणजे ज्याने काही दान दिलं आहे, शील पालन केलं आहे किंवा अन्य कोणत्या गोष्टी, तर त्या व्यक्तीला स्वाभाविकपणे दान देता येते. त्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वाभाविक स्वभाव येऊन जातो, की तो शीलाचं पालन करणे. एवढंच नाही, कधी-कधी आपण एखादा स्वभाव प्रकट करतो, क्रोध करणे, ईर्ष्या करणे, मैत्री करणे, नाही का? किंवा एखादा माणूस आणखी कोणत्या पद्धतीने जे आपल्या एका-एका सद्गुणाला जोपासतो. तर हे सगळे सद्गुण काय असतात? आपल्या पूर्वजन्मातले ते एक संस्कार असतात आणि त्या संस्कारानुसारच व्यक्ती या संसारामध्ये काय करतो? सुख-दुःख अनुभव करतो. संस्कार दोन्ही प्रकारचे असतात. कुशल संस्कार आणि अकुशल संस्कार. ते संस्कार आपले अनुगमन करतात. अनुगमन तशा पद्धतीने करतात जसे आपली स्वतःची सावली जसं आपलं अनुगमन करते, त्या पद्धतीने हे संस्कार अनुगमन करतात, नाही का? जे अकुशल संस्कार असतात, पापी संस्कार असतात, ते काय करतात? दुःख देतात, दुःख विपाक देतात. आणि पुण्य संस्कार जे असतात ते काय देतात? सुख विपाक देतात. परंतु आणखी विशेष गोष्ट अशी आहे, की जे आपण कुशल संस्कार संचित करतो, नाही का? पण जे संस्कार, जे पुण्य संस्कार असे आहेत, जे निर्वाणाच्या उद्देशाने जेव्हा आपण पूर्ण करतो किंवा ते आपण करत राहतो, तर तेव्हा ते संस्कार आपल्याला या भवसंसारातून मुक्त होण्यासाठी कामी पडतात, नाही का? म्हणून या बुद्ध शासनामध्ये जेवढ्याही लोकांनी मार्ग आणि फळाचा लाभ केला, जसे कोणी अरहंत बनले, अनागामी बनले किंवा सकदागामी बनले किंवा श्रोतापन्न बनले. या फळाला ज्यांनी प्राप्त केलं किंवा ज्यांनी मार्गांना ज्यांनी प्राप्त केलेलं आहे. मार्गाला प्राप्त करणे म्हणजे काय? ते त्या फळाला नक्कीच प्राप्त करणार, नाही का? मार्गावर आहेत म्हणजे ती गोष्ट ती साध्य करणार, नाही का? तर मग असे ज्या व्यक्तीने केले ना, तर त्या लोकांनी मग कोणत्या प्रकारचे पुण्य केलेले आहेत? जे निर्वाणाच्या उद्देशाने त्याने पुण्य केलेलं आहे. आणि जनरली निर्वाणाच्या उद्देशाने पुण्य करण्यासाठी त्याला अनुशासन लागते, त्याला मार्गदर्शन लागते. ते फक्त आणि फक्त भगवान बुद्धांनी सांगितलेलं अनुशासनच कामी पडते. कारण बाकी या संसारामध्ये असा कोणी व्यक्ती नाही, जो सांगू शकेल की निर्वाणाच्या उद्देशाने, निर्वाणाची भावना मनात ठेवून पुण्य केलं पाहिजे. मग ते कोणतंही असेल, नाही का? मग दान देणं आहे, शील पालन करणे, भावना आहे किंवा अन्य जे कोणते पुण्य. तर अ, याचा अर्थच असा आहे, की मग ज्या व्यक्तीने निर्वाणाच्या उद्देशाने पुण्य केलं, मग याचा अर्थ काय असतो? त्या व्यक्तीने कधी ना कधीतरी एकतर भगवान बुद्धांकडून धर्म ऐकलेला असतो किंवा मग भगवंताच्या श्रावकांकडून. आणि त्या अनुशासनानुसारच त्याने ते जे पुण्य केलं असते, मग त्याला काय मिळते? निर्वाण मिळते. मग या बुद्धिशासनामध्ये असो, अन्य बुद्धशासनात. परंतु पुण्यकर्मानेच त्या व्यक्तीला निर्वाण मिळते, नाही का? आता तुम्हाला आणखी यात विशेष गोष्ट शिकवतो, की पुण्यकर्म तुम्हाला म्हणजे कशाप्रकारे निर्वाणाचा लाभ करण्यासाठी सक्षम बनवतात. निर्वाणाचा लाभ करणारे जनरली काही लोकं असतात. तर त्यांच्या त्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती असतो, त्याला उद्घटित अन्यू म्हणतात. उद्घटित अन्यू व्यक्ती असतो. तो व्यक्ती असा असतो, भगवंताचा धम्म भगवंताकडून किंवा भगवंताच्या श्रावकांकडून जेव्हा कधी ऐकतो, आता तो धम्म एकदम संक्षिप्त रूपात जरी असला, हे दुःख आहे, हे दुःखाचं कारण आहे. दुःखाचं कारण दूर होताना कसं दुःख संपून जाते, नाही का? म्हणजे असे कधी म्हणजे डिरेक्टली समजा एक छोटंसं वाक्य राहते, संपूर्ण आणखी संपत नाही. परंतु एवढ्या छोट्याशा अर्ध्या वाक्यामध्येच त्या व्यक्तीला समजून जाते. ओके, धर्म अवबोध होऊन जातो. कारण त्या व्यक्तीमध्ये जे इंद्रिय धर्म असतात, श्रद्धा इंद्रिय, वीर्य इंद्रिय, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा इंद्रिय. तर हे इंद्रिय धर्म त्यांच्या त्या पुण्यकर्माने अतिशय पक्व झालेले असतात. म्हणजे एखादा माणूस जेव्हा भगवंताचं अनुशासन मूळ करून पुण्य करतो, मग ते दान देणं असेल, शील पालन करणं असेल, त्याने काय होते? इंद्रिय धर्म उत्पन्न होतात, त्याचा प्रतिलाभ होतो आणि ते जेवढ्या प्रमाणात आपण करतो, तसे तसे ते इंद्रिय धर्म काय होतात? पक्व बनत जातात आणि
ज्या व्यक्तीचे इंद्रिय धर्म अतिशय तीक्ष्ण असतात, तर तो व्यक्ती असा बनतो की त्या व्यक्तीला भगवंताचा धम्म विमुक्तिदायी धर्म, जसं की त्यांना समजते की हे असल्यामुळे हे आहे, हे नाही आहे तर मग हे नाही आहे. अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात. अविद्या जर बिना शेष ठेवता, जर म्हणजे शेष राहता जर नष्ट केली, तर सगळे संस्काराने सगळं नष्ट होऊन जाते आणि सगळ्या संस्काराला नष्ट करणेच मुक्ती आहे. म्हणजे असे उद्घटितान्य व्यक्तीला असं एक छोटंसं वाक्य सांगितलं ना, तरीही ते व्यक्ती आहे ना अरहंत होतात, एकदा अनागामी होतात, सकदागामी होतात, श्रोतापन्न होतात. नाही का? मग आता हे असं बनवण्यासाठी काय कारण बनलेलं आहे? पुण्यक्रिया. नाही का? जे पुण्यक्रिया लोकोत्तर चित्ताने, लोकोत्तर चेतनेने, लोकोत्तर संस्काराने जे संस्कार केलेले असतात, ते पुण्यकर्म काय कोणते फळ देतात? निर्वाणाचं फळ देतात. नाही का? म्हणून लोकोत्तर चित्त उत्पन्न करून आपण पुण्य केलं पाहिजे. छोट्यातलं छोटं जरी पुण्य, आपण त्रिपिटकामध्ये कितीतरी अशी उदाहरणं पाहतो. भगवंताला कोणी एक छोटंसं फुल दान दिलं, कोणी एक चमच असं भात दान दिला, तेही लोकांनी प्रदीर्घ काळ संसारात करून मुक्त झालेले आहे. नाही का? परंतु त्या लोकांची तशी श्रद्धा त्या लोकांचे म्हणजे जे इंद्रिय धर्म होते ते त्या पद्धतीने काम केले. नाही का? काही काही आपण असे लोकांनी बघितले आहे. एक राजगृहामध्ये एक कुंभ नावाची दासी होती, अतिशय साधे जीवन जगणारे. नाही का? ते एक दिवस भंते लोकांची चिंता करून तिला वाटले की भंते लोक रात्रीला का बरं जागतात, मी दुःखाने दासी असल्यामुळे मला रात्रीला जागावं लागते, पण हे वेळूवनामध्ये दूर दिसणारे हे भंते लोक का बरं जागतात, विचारलं पाहिजे. नाही का? म्हणून ती सकाळी सकाळी काय करते, आपला काहीतरी शिळ्या भाताला गरम करून त्याचा पुट्टा भरून असं घेऊन जाते. नाही का? तर रस्त्यामध्ये भगवान बुद्ध भेटतात, चारेकीला जाताना. नाही का? आता तिच्या मनात श्रद्धा उत्पन्न होते, पण ती विचार करते की भगवान बुद्ध एवढे सुंदर सुकुमाल आहेत, कोमल आहेत, आपल्यासारखं जसं शिळं भात ते कसं खातील. नाही का? किंवा खाल्लं तरी म्हणजे असं त्यांना काही ते हे होणार नाही. ते घेतील आणि नंतर दुसरीकडे जेवण करू शकतील ते. पण कसंही काय असेल ना, मला दान द्यायची संधी भेटली, मी दान देऊन टाकते. नाही का? मग ती भगवंताच्या समोर जाते, वंदन करते आणि आपल्या ह्याच्यातले ते त्यांनी बांधून आणलेलं जे हे होतं ते रात्री भातचं जो ते गुळी केलेली असते, तर ते भगवंताच्या पात्रात टाकतात. आता भगवान बुद्ध फार दयावान, करुणावान. नाही का? तर भगवान बुद्ध काय करतात, तिथेच बाजूला एका झाडाखाली बसतात आणि अ, भोजन ग्रहण करतात. तिला एवढा आनंद होतो की माझं भगवंताने भोजन ग्रहण केलं. नाही का? हां, तिला फार आनंद होतो. आणि मग ते आपल्याकडचं पाणी आहे, ते पाणी पण भगवंताला देते प्यायला. नाही का? तर परंतु हे सगळं दान देताना ती काय करते माहिती आहे? ती म्हणते, भगवंताला म्हणते, भगवान, मी जे तुम्हाला दान दिलं आहे, या दान पुण्याने भगवंताने जो धर्म अवबोध केला आहे, नाही, भगवंताने जे निर्वाण मिळवलं आहे, ते निर्वाण मला या पुण्याने मिळवलं. नाही का? म्हणजे ती एकदम साधं काम करणारी, एकदम साधी ते होतं. कोणी विचार केला नाही. नाही का? की तिच्याकडे काय प्रज्ञा असेल, काय श्रद्धा असेल, नाही का? की तिचा प्रयत्न कसा आहे पुण्य करण्याविषयीची. नाही का? म्हणजे तिच्या चित्ताचा भाव काय आहे. नाही का? इंद्रिय धर्म तिथे कशाप्रकारे पक्वतात. आणि आश्चर्यमय गोष्ट ही आहे की आता तिला भगवंताचं दर्शन झालं म्हणजे काही ना काहीतरी होतं पूर्वीचं पुण्य. पण त्या पुण्यकर्मामुळे जे इंद्रिय धर्म ज्या प्रमाणात होते ना, ते आणखी स्ट्रॉंग झाले, पक्व झाले. आणि मग भगवंताने जेव्हा तिच्या चित्ताला बघितलं की हे याचं मृदू चित्त आहे, प्रसन्न चित्त आहे, तेव्हा भगवान बुद्ध काय करतात, आर्य सत्याचा उपदेश करतात. आणि ऐकल्यानंतर आता बघा, सगळ्या देवता मनुष्यांचे गुरु आहेत, जिथे सगळेच लोक महानुभाव संपन्न लोक भगवंत दर्शन येतात, आणि तिथे फक्त दासी आणि भगवान बुद्धच आहे. नाही का? आणि तिथे भगवान बुद्ध चार सत्याचा उपदेश करतात. ऐकल्यानंतर ती श्रोतापन्न बनते. नाही का? तर मग हे कशामुळे होते? हां, तर त्या पद्धतीने आता तिला फार विस्ताराने उपदेश, बघा ध्यान लक्ष ठेवायचे, भगवंताने तिथे विस्ताराने उपदेश दिला नाही. ओके? म्हणजे याचा अर्थ काय? तिचे जे इंद्रिय धर्म होते, तिने ज्या बेसिसवर पुण्यकर्म केले, ते पुण्यकर्म काय झाले माहिती आहे? हो, तिला उद्घटित आणि बनण्यायोग्य तिला काय म्हणतात, तिचं पुण्य, त्याचं इंद्रिय धर्म पक्व झाले. नाही का? थोड्याशा वेळामध्ये ती श्रोता बनतात. तर आपले पुण्यकर्म आपल्याला काय बनवतात? उद्घटित आणि व्यक्ती बनवतात. जे असे एकदम क्विकली कमी वेळामध्ये सुद्धा मार्गफळ लाभून प्राप्त करणाऱ्या व्यक्ती बनवतात.
त्याच्यानंतर आणखी ज्यांचे इंद्रिय धर्म असे साधारण त्याला वाटते की पुण्यकर्म करणे हे चांगलं आहे, परंतु ते त्याच्यामध्ये ती म्हणजे कधी-कधी थोडी प्रसन्नता राहते, नंतर थोडी डाऊन होते. असे कमी जास्तपणात राहतात ना, मग ते लोकंसुद्धा पुण्य करतात आणि त्याचे ते काय करतात, त्यांना ते पुण्यकर्म अशा प्रकारे फळ देतात, धर्म लाभ होण्यासाठी किंवा निर्वाणाचा लाभ होण्यासाठी त्यांचे इंद्रिय धर्म एक पर्टिक्युलर लेव्हलमध्ये येतात. तर पण त्या व्यक्तीला विपंचितान्य स्वरूपाने बनवतात. विपंचितान्य म्हणजे काय? की जेव्हा भगवान बुद्ध किंवा भगवंताचे श्रावक धर्माचा उपदेश करतात. पण उपदेश करताना ते समजत नाही. पण जेव्हा ते त्या उपदेशाचा अर्थ स्पष्टीकरणासह सांगितल्यानंतर, नंतर ते कळते की अरे हा धर्म असा आहे, नाही का? हे असल्यामुळे हे असते आणि हे नसल्यामुळे हे नसते. नाही का? दुःखाचं कारण जर निरुद्ध झालं तर दुःख संपूर्णतः निरुद्ध होऊन जाते. नाही का? मग हे जेव्हा कळते अशा पद्धतीने धर्माचा अवबोध करून धर्मचक्षु उत्पन्न करून ते लोकंसुद्धा श्रोतापन्न सकदागामी अनागामी आनंद मिळतात. पण हे बनण्यासाठी काय कारण आहे? पुण्य कारण आहे. म्हणून पुण्य केलं पाहिजे. नाही का? तर असेही काही लोकांना सक्षम बनता येते. पण त्यासाठी तशा प्रकारचे पुण्य करावे लागते. काही लोकांचे मग ते पुण्यकर्म करतात भगवंताला मूळ करून किंवा भगवंताच्या श्रावकाला मूळ करून. परंतु त्यांच्यामध्ये जे श्रद्धा आहे, वीर्य आहे, प्रज्ञा आहे, तर ती अशी एकदम अशी स्ट्राँग राहत नाही. एक साधारण लेव्हलमध्ये राहते, नाही का? ही एक चांगली क्रिया आहे. फक्त एवढं त्यांना कळते, थोडी फीलिंग राहते आणि या पद्धतीने हे निर्वाणासाठी उपयुक्त हवं हे पण फीलिंग्स राहते, भाव राहतो. पण गोष्ट अशी आहे, की त्यांच्यामध्ये ती असं सातत्य राहत नाही त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये, नाही का? त्या पुण्यक्रियेमध्ये, त्या भावनेमध्ये, चेतनेमध्ये. आणि त्या पुण्यक्रियेला संपूर्ण करताना जे इंद्रिय धर्म ज्या ज्या प्रमाणामध्ये उत्पन्न होतात, नाही का? आणि त्याच्या पाठीमागे जी चेतना राहते, तर ती त्या व्यक्तीला काय करते? अ, नेय व्यक्ती बनवते. नेय व्यक्ती बनवते म्हणजे काय? त्या व्यक्तीला मग जास्त मेहनत करावी लागते, नाही का? आता जी श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा आदी इंद्रिय आहेत ना, आता त्या व्यक्तीला परिपक्व बनवण्यासाठी काय करावं लागते? मग जास्त मेहनत घ्यावी लागते. मग जास्त मेहनतीमध्ये काय करावं लागते? त्याला वारंवार भगवंताच्या श्रावकाला भेटावं लागते. त्यांच्या सेवेमध्ये जावं लागते. त्यांच्याकडून वारंवार धर्म श्रवण करावं लागते. वारंवार त्यांना काही एखादा प्रश्न समजत नसेल, म्हणजे काही समजत नसेल, वारंवार विचारावं लागते, की "बंदे हे काय? बंदेजी हे काय? हे असलं तर हे असं असतं, हे असं का आहे?" नाही का? म्हणजे सगळ्या बाजूने प्रतिप्रश्न विचारून किंवा धर्मश्रवण करून ते धर्माचे अर्थ जाणून घ्यावे लागतात. जेव्हा मग धर्माचे अर्थ समजतात, धर्मज्ञान समजते, त्याच्यानंतर मग योनिसो मनसिकार करावा लागतो. मग तो योनिसो मनसिकार फक्त एकदा केला असं नाही. तो योनिसो मनसिकार सातत्यपूर्ण करावा लागते. त्याला म्हणतात भावित आहे, बहुलीकता आहे. ती भावना कशी करायला पाहिजे? भावित करावी लागते, बहुलीकृत करावी लागते. आणि अशा प्रकारे मग योनिसो मनसिकार अधिक प्रमाणामध्ये केल्यानंतर सातत्य नंतर आणि खूप प्रदीर्घ काळानंतर त्याला मग समजते की हे धर्म आहे, म्हणजे हे दुःखारे सत्य आहे, दुःख समुदय आरे सत्य, दुःख निरोध आहे, दुःख निरोध गामिनी पटिपद आरे सत्य. आणि तेव्हा त्याचं ते क्लिअर दर्शन होते आणि नंतर फार मेहनतीने पुरुषार्थाने त्याला श्रोतापन्न सकदागामी अनागामी अनंत बनता येते. अशा व्यक्तीला काय म्हणतात? नेय व्यक्ती, नाही का? पण आता आणखी एक व्यक्ती आहे, त्याला म्हणतात पदपर्णी. ओके. आता पुण्यकर्म केलेलं असते म्हणून पूर्वी पण केलेलं असते म्हणून आता पुण्यकर्म करतो तो व्यक्ती. परंतु त्या पुण्यकर्मामध्ये दुर्बलता असते श्रद्धेची. श्रद्धा फार अशी दुर्बल असते. अ, वीर्य पण असं साधारण राहते. चित्ताची एकाग्रता पण अशी फार साधारण राहते. स्मृती पण अशी साधारण राहते. आणि प्रज्ञेमध्ये फक्त एकदम अशी ब्लर असते, नाही का? मग इंद्रिय धर्म अतिशय ब्लर असल्यामुळे किंवा अतिशय असे धुंदले असल्यामुळे, कमी असल्यामुळे तो व्यक्ती पुण्यकर्म करतो. पण त्या पुण्यकर्म असं असते की त्याला मग मेहनत फार लागते. त्याला फक्त एक छोटासा सपोर्ट मिळतो. कसं आहे माहिती आहे का? जसे की अ, एक अशी कमळाची कळी आहे. ती आता पाण्यामधून आता म्हणजे जस्ट
तयार झाली पण पाण्यातल्या पाण्यातच आहे आता. ओके. ती कळी आता पाण्यातल्या पाण्यातच आहे, ती पाण्याच्या बाहेर नाही आहे. थोडं वर आली आहे, पाण्यामध्ये आहे, थोडीशी पाण्यामध्येच आहे, पण थोडीशी आणखी वर आल्यासारखे. जेव्हा व्यक्ती मग मेहनत घेतो, काय मेहनत घेतो, मग तो काय करतो, त्याला समजून येते की भगवान बुद्ध आहे, जे अरहंत आहे, सम्यक संबुद्ध आहेत, इतरांना मुक्तीचा मार्ग सांगणारे आहे. भगवंताचे श्रावक संघ सुपटीपन्न आहे आणि उत्तम फळ प्राप्त करणारा हट्टपुरुष पुद्गल आहे. मग तो भगवंताच्या किंवा भगवंताच्या श्रावक संघाच्या सेवेमध्ये जातो. ओके. कधी कधी खूप महत्वाचे कामं राहतात, पण ते कामं सोडून सुद्धा भगवंताच्या सेवेमध्ये टाइम टू टाइम जात राहतो. कमीत कमी त्याला इच्छा राहते, मी वंदन करून जरी आलो तरी चालते, पण तेवढं तरी का होणं, पण वंदन करून येतो. पण ते त्याला मेहनत घ्यावी लागते. तो वंदन करतो, भगवंताची संघाची सेवा करतो, दान देतो, शील पालन करतो, वारंवार धर्मश्रवण करतो, पुण्यानुमोदन करतो, नाही का. त्याच्यानंतर काही समजत नाही तर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो, नाही का. भगवान तर सावकाला म्हणतो की भगवान हे काय, नाही का, बांधेजी हे काय आहे, नाही का, याविषयी मला उपदेश करावा. अशा अनेक वारंवार प्रवचन ऐकत राहतो, धर्म शिकत राहतो. आता धर्म शिकला पण तरी पण ते काय स्थिर राहत नाहीये, नाही का. आता ही सगळे मेहनत करताना काय होत आहे, जी आता कळी नेमकी अशी छोटीशी होती, आता ती पाण्यामध्येच आहे, पाण्यामध्येच आहे, पण ती आणखी थोडीशी मोठी होत आहे आता. ओके. मग तो काय करतो, आता त्याने धर्मप्रवचन तर ऐकले त्यानं, त्याला समजून पण येत आहे की ही गोष्ट आहे, पण ती अशी स्थिर न राहिल्यामुळे काय होत आहे, मग त्याला मेहनत करावी लागते. त्या मेहनतीमध्ये आणखी एक मेहनत काय माहिती आहे, तो वारंवार तो चांटिंग करतो की नेमकं काय मला सांगितलेलं आहे. ओके. चांटिंग सज्जायना करत राहतो, नाही का. जसं सूत्र एखादं दिलेलं आहे, पटिसमुत्पाद आहे किंवा सतीपट्टण आहे, जे तो वारंवार वारंवार चांटिंग करत राहतो, चांटिंग करत राहतो. त्याच्यानंतर तो इतरांना सुद्धा सांगतो, नाही का. त्याच्यानंतर अनेक पर्यायाने तो प्रयत्न करत राहतो की मी जे चांटिंग केलेली गोष्ट आहे ती खऱ्या अर्थाने मी ती समजून घेत आहे का, योग्य पद्धतीने समजून घेत आहे का. खूप मेहनत घेतो आणि जेव्हा त्याचे सगळे प्रयत्न झाले, मग प्रयत्न झाल्यानंतर त्याला समजून येते की हो ही गोष्ट अशी आहे, पण तेव्हा सुद्धा त्याला धर्माभूत होत नाही. मग तेव्हा तो काय करतो, मी यथार्थ रूपाने जो धर्म त्याने समजून घेतला, मग तो योनिसो मनसिकार करतो, योनिसो मनसिकार करतो. आणि हे सगळं करताना फक्त एकच आश्रयाने राहतो, म्हणजे भगवंताच्या किंवा भगवंताच्या श्रावकाच्या आश्रयाने तो राहतो, हे सगळे ऍक्टिव्हिटीज करत राहतो आणि योनिसो मनसिकार करतो आणि आपल्यातल्या कुशल धर्माला, पुण्य धर्माला वाढवण्याचा प्रयत्न करतो. आता ती याची जी कळी आहे ना, ती आता आता थोडी स्ट्रॉंग झाली, पण आणखी पाण्याच्या वर आली नाही, स्ट्रॉंग झाली नाही. आणि आता ती पाण्याच्या वर आल्यानंतर, कळी पाण्याच्या वर आल्यानंतर तिला आणखी एक क्रिया होणं आवश्यक असते. पण ते सूर्याचा प्रकाश त्याला स्पर्श झाला पाहिजे, नाही का. सूर्याचा प्रकाश स्पर्श झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ती कळी फुलते, नाही का. परंतु पदपर्म नावाचा व्यक्ती जो असतो ना, मग ती अशी पाण्याच्या लेवलमध्ये जेव्हा येते, आता ही पाणी आहे असं पाण्याच्या लेवलमध्ये कळी येते, तेव्हाच त्याचा कार्यकाळ संपतो, नाही का. तो मृत्यूला प्राप्त होतो आणि तो आपला देह सोडल्यानंतर तो देवलोकामध्ये जातो. आणि त्याने एवढी मेहनत घेतली ना, मग खाली जात नाही ती मेहनत, नाही का. मेहनत खाली जात नाही, देवलोकात जातो. आता देवलोकात गेला, पण ते पती कळी आता काय पाण्याच्या लेवलमध्ये आहे, आणखी वर यायची बाकी आहे. मग देवलोकामध्ये गेल्यानंतर मग तिथे कधीतरी तो एखादा धर्म ऐकतो, म्हणजे एकतर देवेंद्र शक्रजी असेल किंवा अनागामी कोणी लोक असतील त्यांच्याकडून असेल, किंवा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जेव्हा धर्म तो ऐकतो, ऐकल्यानंतर त्याला तिथे मग पुन्हा श्रद्धा तशी उत्पन्न होते, नाही का. पुन्हा त्याच्यामध्ये तशा प्रकारचे वीर्य उत्पन्न होते आणि त्याची मग ते जे मार्ग फळ प्राप्त करण्याचं जे पुण्य कळीसारखं आहे, तर ते पाण्याच्या वर आल्यासारखं ते होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो धर्माचा अर्थ समजून घेतो आणि धर्माचा अर्थ समजून घेतल्यानंतर जेव्हा योनिसो मनसिकार करतो आणि योनिसो मनसिकाराने जो धर्माचा जो बोध होतो, स्पर्श होतो, धर्माचा प्रज्ञेचा विपसना प्रज्ञा स्पर्श होतो,
तेव्हा तो श्रोतापन्न आधी पाहतो, नाही का. मग ही चौथी स्टेप आहे. चौथी स्टेप आहे, या चौथ्या टाईपचा व्यक्ती आहे, नाही का. आता इथे ही गोष्ट आहे की आताच्या सिच्युएशनमध्ये आपण आपल्याकडे बघितलं असतं तर एकतर आपण त्या चौथ्या व्यक्तीच्या कॅटेगरीमध्ये पडतो, नाहीतर मग तिसऱ्या कॅटेगरीमध्ये, नाही का. म्हणजे एकतर नेय व्यक्तीमध्ये, नाहीतर मग पदपार. कारण आपण आतापर्यंत खूप सारे प्रवचन ऐकले, नाही का, पण ते जसं पाहिजे तसं होत नाही. त्याचं कारण काय? म्हणजे दोन्हीपैकी एक आहे. मग आपल्याला तशी मेहनत करावी लागेल, ठीक आहे. परंतु ते होण्यासाठी सपोर्ट काय बनते? सगळ्यात सपोर्टिव्ह कारण बनते पुण्यकर्म. ते पुण्यकर्म कसे असले पाहिजे? निर्वाणाचा हेतू ठेवून भगवंताने जे अनुशासन आणि पुण्य करण्यासाठी सांगितलेलं आहे, नाही का. कसं सांगितलेलं आहे? दानन ददंतु श्रद्धाय. दान अतिशय श्रद्धेयुक्त मनाने दिला पाहिजे, नाही का. पुण्यक्रिया आहे ना दान. तुम्हाला दुसरं पुण्य सांगितलं, शीलाचं पालन केलं पाहिजे. शील पालन करणे पुण्य आहे, नाही का. पुण्यक्रिया दुसरी आहे, पण शील कसं पालन केलं पाहिजे? शीलं रक्षतु सर्वदा. रक्षन्तु सर्वदा. शीलाचं रक्षण कसं केलं पाहिजे? सर्व आकाराने परिपूर्णरित्या केलं पाहिजे, नाही का. तेव्हाच ती पुण्यक्रिया आहे. आणखी भगवंतांनी अनुशासन काय केलं? पुण्य करण्यासाठी भावना करण्यासाठी सांगितलं. भावना पुण्यकर्म आहे, पण भावना कशी करायला सांगितली आहे? भावना भिरता होऊन, भावना अभिरत, भावनेमध्ये अभिरत बनलं पाहिजे. अभिरत म्हणजे काय? अशा प्रकारे आपण प्रीतिप्रमोदाने युक्त बनून शमथ आणि विपसनेचा अभ्यास केला पाहिजे. कसा? पूर्ण रत राहून, त्याचं म्हणजे पूर्ण समाहित चित्ताने त्याच्यामध्ये अभ्यास करताना धर्मानुकूल उत्पन्न झालेली प्रीतियुक्त आपण ते प्रीतियुक्त राहून आपण त्या अभ्यास करता आला पाहिजे. ओके, त्याला म्हणतात भावना भिरता म्हणतो. अभिरत होऊन आपण त्याला केला पाहिजे. मग ही एक पुण्यक्रिया आहे. मग ही पुण्यक्रिया जेव्हा अशा प्रकारे केली जाते, तेव्हा ती पुण्यक्रिया आपल्याला काय बनते? आपल्याला एकतर ती उद्घटितान्यू बनवू शकते. आपल्याला ही पुण्यक्रिया काय करू शकते? विपांचितान्यू बनवू शकते, नेय व्यक्ती बनवू शकते, किंवा पदपारमोत्तर बनवू शकते. कमीत कमी काही नाही झालं तरी पदपारमोत्तर बनवू शकते, नाही का. आणि म्हणूनही पुण्य आपण केलं पाहिजे, नाही का. म्हणून बुद्धाने हे वाक्य बोललं होतं, सुखस्येतं भिक्खवे आदिवचन यदिदं पुण्य. हे जे पुण्यकर्म आहे ते सुखाचं दुसरं नाव आहे, नाही का. कोणत्या सुखाचं? सगळ्या सुखाचं. मग ते निर्वाण सुख असेल तर सगळ्या सुखाचं दुसरं नाव काय? पुण्यकर्म आहे. आणि म्हणून आपण पुण्य केलं पाहिजे, ठीक आहे. हा उद्देश लक्षात ठेवा. आणि आपलं स्वतःचं मंगल साध्य करण्यासाठी भगवंताने सांगितलेल्या अनुशासनानुसार दानशील भावना आदी पुण्यक्रियेला करीत जा, ठीक आहे. तर ही धर्मदेशना सुद्धा तुम्हाला निर्वाणासाठी हेतू प्रत्यय बनवू. आशीर्वाद. आपण आता पुण्यानुमोदन करूयात. तुम्ही धर्म श्रवण करून जे पुण्यार्जन केलेलं आहे, मी जे धर्मदान करून पुण्यार्जन केलेलं आहे, भगवंताला दान करून, संघाला दान करून जे पुण्यार्जन केलेलं आहे, ते अर्जित केलेलं संपूर्ण पुण्य देवेंद्र शक्रासह चातु महाराजिक देवतासह सगळ्याच महेश शाक्य अल्पेश शाक्य देवतांना अनुमोदन आहे. या पुण्याच्या अनुमोदनाने सगळ्या देवतांना संसार दुःखातून मुक्त होण्यासाठी हे पुण्य हेतू प्रत्यय बनवून अनुमोदन. तसेच अर्जित केलेलं संपूर्ण पुण्य तुम्हा सगळ्यांच्याच जीवनाशी संबंधित असलेल्या परलोकी गेलेल्या ज्ञाती लोकांना अनुमोदन आहे. तसेच पुण्याची अपेक्षा करणाऱ्या सगळ्याच परलोकी गेलेल्या सत्वांना अनुमोदन आहे. या पुण्याच्या अनुमोदनाने सगळ्याच परलोकी सत्वांना परलोकी दिव्य सुख शांती मिळो. हे पुण्य त्यांना संसार दुःखातून मुक्त होण्यासाठी हेतू प्रत्यय बनो. अनुमोदन करूया. अर्जित केलेल्या संपूर्ण पुण्य आपल्या गुरु भंतेजींना अनुमोदन करूयात. तसेच भारतातील विश्वातील सगळ्या भंतेजींना अनुमोदन करूयात. या पुण्याच्या अनुमोदनाने सगळ्या भंतेजींना संसार दुःखातून मुक्त होण्यासाठी
हे पुण्य एकांत रूपाने हेतु प्रत्यय बनो अनुमोदन. त्याचप्रमाणे अर्जित केलेलं संपूर्ण पुण्य प्रधान रूपाने दायकत्व स्वीकारणारे संदीप उपासक, दीपा उपासिका आणि या दान पुण्यामध्ये सहभागी झालेले जेवढेही उपासक उपासिका आहेत, संदेश उपासक, अजिंक्य उपासक, स्मिता उपासिका आणि अन्य सुद्धा जे जे उपासक उपासिका आहेत, सगळ्यांना समानतेने पुण्यानुमोदन आहे. तसेच तुम्हा सर्वांच्या परिवारातील जेवढेही सदस्य आहेत, माता पिता भाऊ बंधू रक्त संबंधी हितेशी मित्र सगळ्यांना हे पुण्य समानतेने अनुमोदन आहे. या पुण्याच्या अनुमोदनाने तुम्हा सगळ्यांना सुख शांती आयुष्य आरोग्य बल मिळो. तुम्हा सर्वांचे इच्छित संकल्प पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाओ. हे पुण्य तुम्हा सगळ्यांना सुगती मिळवण्यासाठी आणि परमनिर्वाण मिळवण्यासाठी एकांत रूपाने हेतु प्रत्यय बनो अनुमोदन. आशीर्वाद देता है. सबिंधियो विभजन्तु सबरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्म संगानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. अभिवादनशीलस्य नीचं वद्धापचारिणो चत्तारो धम्मा वर्धन्ते आयुवन्नो सुखं बलम् आयु आरोग्य संपत्ति सद्ग संपत्तिमेव च. अथो निब्बान संपत्ति विनाते